कांद्याचे भाव अगदी तळाला गेलेत हे आपण सगळेच बातम्यांमधून सतत ऐकतोय. पण यामागचं खरं वास्तव काय आहे? चला तर मग थेट माहितीच्या आधारे या संपूर्ण परिस्थितीचा आणि सरकारच्या हस्तक्षेपाचा सविस्तर आढावा घेऊया. नेमकं काय घडत आहे ते समजून घेऊया. आजच्या या विश्लेषणात आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत. एक म्हणजे कांद्याला मिळणारा निचांकी दर, त्यानंतर शेतकऱ्यांचा संताप आणि त्यांची आंदोलने, केंद्राचा नवा हमीभाव, त्याचा खुल्या बाजारावर होणारा परिणाम आणि सर्वात शेवटी आश्वासने विरुद्ध प्रत्यक्ष वास्तव. चला सुरू करूया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यापासून, कांद्याला मिळणारा निचांकी दर आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान. बघा, सध्याची सर्वात धक्कादायक आणि विदारक बाब म्हणजे हा आकडा, फक्त 1 ते 2 रुपये. विचार करा, अनेक महिने शेतात घाम गाळल्यानंतर आपला शेतकरी जेव्हा कांदा घेऊन बाजार समितीत जातो तेव्हा त्याच्या पदरात काय पडतंय? तर किलो मागे अवघा 1 किंवा 2 रुपये. हा आकडा ऐकूनच अंगावर काटा येतो, बरोबर? उत्पादन खर्च तर यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो. मग अशा निचांकी दरात शेतकऱ्याने जगायचं कसं? हा खरोखरच कंबरड मोडणारा आणि डोळ्यात पाणी आणणारा दर आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही काय फक्त एका दिवसाची किंवा एकाच बाजाराची परिस्थिती नाहीये. कांद्याच्या दरामध्ये होणारी ही जी सततची घसरण आहे ना, त्यामुळे संपूर्ण राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. बाजारातल्या या प्रचंड अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांमध्ये साहजिकच मोठी निराशा आणि चिंता निर्माण झालीय. आपल्या कष्टाचं फळ जर असं मातीमोल होत असेल तर शेतकऱ्यांसमोर हे किती मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आता साहजिकच या सगळ्याचा कुठेतरी उद्रेक होणारच, आणि तो झालाही. वळूया आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे, शेतकऱ्यांचा संताप आणि आंदोलने. या परिस्थितीची तीव्रता आपल्याला नुकत्याच घडलेल्या घटनांवरून अगदी स्पष्ट समजते. बघा, सर्वात आधी काय झालं तर लासलगावच्या कांदा बाजार समितीत शेतकऱ्यांनी अतिशय जोरदार आंदोलन केलं. हा त्यांच्या साठलेल्या संतापाचा पहिला मोठा स्फोट होता. यानंतर 26 मे रोजी नाशिकच्या चांदवडमध्ये एका खूप मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू होती. आता इथे एक अत्यंत लक्षवेधी गोष्ट घडली. याच वाढत्या दबावामुळे आणि शेतकरी आक्रमक झाल्यामुळे बरोबर 26 मे रोजीच केंद्र सरकारने आपला नवीन हमीभावाचा निर्णय जाहीर केला. म्हणजे घटनांचा हा वेगवान क्रमच आपल्याला सांगतोय की जमिनीवरची परिस्थिती किती चिघळली होती. याच आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आलेला आपला पुढचा टप्पा म्हणजे केंद्राचा हमीभावाचा नवा निर्णय. आता हा निर्णय नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी मॅप म्हणजेच किमान हमी खरेदी दर काय असतो हे माहिती असायला हवं. थोडक्यात सांगायचं तर हा असा एक आधारभूत दर असतो जो सरकार पिकांच्या खरेदीसाठी निश्चित करतं. याचा मुख्य उद्देश म्हणजे बाजारात अचानक जे भाव कोसळतात ना, त्यापासून उत्पादकांना संरक्षण देणं. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारने दिलेली ही एक प्रकारची गॅरंटी असते की बाबा या ठराविक दरापेक्षा कमी भावात तुम्हाला तुमचा माल विकावा लागणार नाही. हे धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाचं पाऊल आहे. आणि या निर्णयातील तो सर्वात महत्त्वाचा आकडा म्हणजे 1,580 रुपये प्रति क्विंटल. 26 मेपासून लागू झालेला हा जो नवीन हमीभाव आहे ना, तो सध्या विशेषतः नाशिक जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलाय. आता या 1,580 रुपयांच्या दरामुळे शेतकऱ्यांना नक्कीच काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण यामुळे काय होतं तर बाजारातल्या कोसळणाऱ्या दरांना कुठेतरी एक निश्चित तळ किंवा बेस मिळतो. पण मग प्रश्न पडतो की फक्त सरकारने हमीभाव जाहीर केल्याने हा प्रश्न पूर्णपणे सुटतो का? वळूया आपल्या पुढच्या मुद्द्याकडे, या निर्णयाचा खुल्या बाजारावरील संभाव्य परिणाम. हा हमीभाव प्रत्यक्षात कसं काम करतो ते जरा बारकाईने बघूया. तज्ज्ञांच्या मते जेव्हा सरकार 1,580 रुपये प्रति क्विंटल असा एक आधारभूत दर फिक्स करतं तेव्हा खुल्या बाजारातल्या व्यापाऱ्यांना त्यापेक्षा कमी दराने कांदा खरेदी करणं अवघड होऊन बसतं. कारण सरळ आहे ना, शेतकरी आपला माल व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात का देतील? ते तो सरकारला देणं पसंत करतील. आणि याचा अंतिम फायदा असा होतो की खुल्या बाजारातल्या कांद्याच्या दरांनाही आपोआप एक भक्कम आधार मिळतो आणि भाव स्थिरावण्यास मदत होते. थोडक्यात हे एक अत्यंत प्रभावी असं आर्थिक चक्र आहे जे संपूर्ण बाजाराला सावरू शकतं. आता येऊया आपल्या शेवटच्या आणि सर्वात विचार करायला लावणाऱ्या टप्प्यावर, आश्वासने विरुद्ध सद्यस्थितीतील प्रत्यक्ष वास्तव. आपण जर कोणत्याही बाजूने विचार न करता फक्त समोर उपलब्ध असलेली माहिती पाहिली तर आपल्याला 2 वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी कांदा 12 रुपये 35 पैसे प्रति किलो या दराने खरेदी केला जाईल असं आश्वासन दिलं होतं.
आणि दुसरीकडे आता केंद्र सरकारने जो प्रत्यक्ष निर्णय जाहीर केलाय त्यानुसार हा दर 1880 रुपये प्रति क्विंटल म्हणजेच जवळपास 15 रुपये 80 पैसे प्रति किलो इतका आहे. ही दोन तथ्य आहेत जी सध्याच्या या धोरणात्मक प्रतिसादाचं अगदी स्पष्ट चित्र आपल्यासमोर उभी करतात. पण मित्रांनो, या सगळ्यात शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि खऱ्या अर्थाने ज्वलंत असा प्रश्न उभा राहतोच. उपलब्ध माहितीनुसार आत्ताची परिस्थिती अशी आहे की अनेक शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कांदा शिल्लकच राहिलेला नाहीये. होय, अनेकांनी पडेल त्या भावात आपला कांदा आधीच विकून टाकलाय. मग अशा परिस्थितीत हा नवीन हमी भावाचा निर्णय खरोखरच सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रत्यक्ष दिलासा देऊ शकेल की हे फक्त कागदावरचे एक आश्वासन म्हणूनच राहील? बघा, धोरण कितीही चांगलं असलं तरी जर त्याची वेळ आणि प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती याचा मेळच बसत नसेल तर त्याचा नेमका काय फायदा हा प्रश्न नक्कीच अनुत्तरित राहतो आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतो. आजच्या या माहितीपूर्ण आढाव्यात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.